त्यांनी जे सांगितलं ते शब्द न शब्द खरा आहे. मी दत्तात्रय बाजळ, राहणार मेहकर, जिल्हा बुलढाणा. माझं शिक्षण MSc BEd. मी I.G. पाटील विद्यालय बोळा म्हणून आमच्या मेहकरजवळून 10 किलोमीटर गाव आहे, तिथं मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो. शाळा सुरू असताना माझं MSc मॅथ असल्यामुळं मी 32 वर्ष मॅथ आणि सायन्स वर्ग 9 आणि 10ला शिकवलो. काही इन्क्रीमेंट मिळावं म्हणून मग मी MA केलं 2 विषयामध्ये, सोशॉलॉजीमध्ये आणि पॉलिटिकल सायन्समध्ये. परंतु त्या ज्या इम्प्रूव्हमेंट आहेत त्याचा लाभ फक्त आपल्या विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो, बाकी नाही, गप्पा ऐकण्यासाठी फक्त. तर माझं शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहिली. मी 2021 मध्ये रिटायर झालो आणि गेल्या वर्षी याच महिन्यात सप्टेंबर महिन्यात माझा एक पुतण्या आहे डॉक्टर, त्याची मुलगी सई 8व्या वर्गात CBSE पॅटर्न. तर ते डोणगाव ते मेहकर अपडाऊन करायचं शाळेला, परत ट्युशन ॲडजस्ट होत नव्हती त्याची, आणि त्यामुळे तो माझ्या पुतण्याने सांगितलं की आपल्या सईच्या अभ्यासाची अडचण यायला लागली, तुम्ही असं करा गणिताची ट्युशन घ्या. अरे म्हणलं मी थकलो आता शिकवू, आता ट्युशन नाही घेऊ शकत. मग म्हणे काहीतरी पर्याय पहा. माझे लहाने बंधू विजय वाजड सर यांचा मी सल्ला घेतला. ते म्हणे दादा आता 8 दिवसापूर्वी मी एक नवीन अभ्यासक्रम शिकायला म्हणे माझ्या मुलांसाठी, मी 5च मिनिटात डिसिजन घेतलं. बोला असं काय? म्हणे मी ते वेदांतूला आलो होतो ना, वेदांतला 25,000 भरले, शाळेची फी 35,000 आणि अजून डिजिटल वगैरे असं माझा त्यांचा गेल्या वर्षीचा खर्च 70,000 प्लस. तरीही ते समाधानी नव्हते आणि एक एज्युटेक प्लॅटफॉर्म आला म्हणून. एकदा सर्वजण एज्युटेकसाठी आपण टाळायला लागलो. मग त्यांनी मला एक छोटासा व्हिडिओ दाखवला. आज तोच व्हिडिओ दाखवू मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. किंवा सेकंडवाला लाईन छूट गया या एका डायलॉगवर माझा बिझनेस सुरू आहे. तर मग मी माझ्या नातीसाठी घेतलं आणि 4-5 दिवसांनी तिचा फोन आला. म्हणजे बाबा मला सगळं समजायला लागलं. अरे म्हणलं चांगलं झालं, जादू झाली इथं. आणि नंतर यांनी मला परत विचारलं का म्हणे तुमचं अकाउंट ओपन करून पाहिलं का? म्हणलं नाही. ते एका साईडला लगे 10-12 लोक जॉईन झाले होते. तुम्ही जर आता इकडून एक जरी जोडला तर तुम्हाला 1000 रुपये येतात. अरे म्हणलं जादू झाली. लालूच, शेवटी माणसाला लालूच असतेच. आणि मग मी म्हटलं आपण आयुष्यभर एकच काम केलं, लोकांना शिकवायचंच काम केलं. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी 32 वर्षात जेवढा समाधानी नव्हतो मुलांना शिकवून, तेवढा यात आहे. कारण आम्ही शिक्षक लोक काय करतो, फळ्यावर शिकवतो. तेंडुलकरचं उदाहरण आपल्या सगळ्याला पाठ झालेलं. प्रॅक्टिस सरांचीच होते. मुलं पास होतात आणि शिक्षक तिथेच राहतात. 32 वर्ष 2च वर्गात होतो मी, पुढे जाऊ शकले असं. तर हा प्लॅटफॉर्म मला आवडला आणि यातून खूप छानपैकी माझं अर्निंग सुरू आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. गेल्या वर्षी आपल्या या शासनानं जसं यावर्षी लाडकी बहीण आणली, तसं गेल्या वर्षी लाडकी शिक्षक योजना आणली होती. रिटायर्ड शिक्षकांना पुन्हा संधी दिली होती. मी त्यामध्ये 10 महिने काम केलं. 20,000 रुपये महिना होता. मला चला पुढच्या वर्षी पुन्हा करू. आता महिना वाढवायचा तर कमी केला. आणि मी विचार केला जर एज्युटेक मधून कधी कधी एका दिवशी मला 8-8, 9-9 हजार रुपये येतात, तो इकडेच पूर्ण वेळ लक्ष देऊ. आणि माझ्या ज्या अचिव्हमेंट आहेत तर यामध्ये मी स्टार झालो, लवकर ॲडवायझर झालो, सिनियर ॲडवायझर झालो आणि गोवा टूर लागला होता आपला. तर मी 8 दिवसातच स्वतःला क्वालिफाय करून टाकलं. योगाकडं मग म्हटलं चला माझ्या मुलाचं रजिस्ट्रेशन केलं होतं, मी ट्रायपॉड घेतलेला आहे. तर मुलाचंही गोवा क्वालिफाय होऊन गेलो. अरे म्हणलं चला आपण 2 जण चाललो. मुलाला म्हणलं तुला नेणार नाही, मी माझ्या बायकोला घेऊन जाईल. पण योग अशा आले की कंपनीनं परत आपल्याला मुदत वाढवून दिली आणि टार्गेट बी थोडं वाढवून दिलं. मग मला आता अजून काही हरकत नाही, परत प्रयत्न केले. म्हणजे मग पुन्हा मुलाला, सुनेला नाही, एका कुटुंबातले 4 जण गोव्याला होतो. कसा एकदा असेल विचार करा. मी शिक्षक असताना गोव्याला गेलतो एकदा आणि अशा सो हॉटेलमध्ये थांबलो. 2 दिवसात तिथून पळ काढला होता, कारण खर्च खूप होतो. आणि यावेळेस रिलॅक्स
आपले बहुतेक कोण कोण होतो गोव्याला यापैकी हातवर करू शकता? बढिया. आणि मी एकटा असा होतो की माझ्या कुटुंबातले 4 जण होते. बायकोची हौस पूर्ण केली गोव्याला द्यायची. मुलाची बी झाली, सुनेची बी झाली आणि खूप छान एन्जॉय झालो. तिकडून आल्यानंतरची दुसरी अचिव्हमेंट लागली होती आपली व्हिएतनामची. पण काही अडचणी म्हणजे माझा आळसच त्याला भोवला. मी पहिल्या लॉटमध्ये जवळपास माझे स्वतःचे 40 पेअर मॅच झाले. पण मला टार्गेट खूप मोठं होतं ना, सिनियर रायडर जर म्हटलं 100 पेअरचं होतं. थोडा आळस केला, थोडा उसाचा रस आंब्याचा रस, ते पाहुणचार, लग्न यात जास्त व्यस्त राहिलो. नाहीतर मी सुद्धा आमचे जे मोठे बंधू आहेत त्यांच्यासारखा क्वालिफाय झालो असतो. आपल्या सगळ्यात बसल्यापैकी हे एकमेव क्वालिफाय आहेत व्हिएतनामसाठी. त्यांच्यासाठी काय आहे? तुम्हाला सगळ्यांना एज्युटेक बिझनेस माहीत झाला, समजला, कळला. आता फक्त वळवायचा आहे. तर त्यासाठी 2 गोष्टी सांगतो तुम्हाला मी. टिकायचं असेल तर शिका, शिकल्याशिवाय टिकणार नाही. मी कोणतीही मीटिंग सोडली नाही जॉईन झाल्यापासून. सर यवतमाळ आपण वाटतं 2दा आलो. लोणावळ्याची मीटिंग केली, पुण्याचे 2-3 कार्यक्रम केले आणि रोजची मीटिंग सुद्धा सोडत नाही. तुम्ही पाहता सकाळी 7 वाजेपासून आपले मीटिंग सुरू होतं. सकाळची अमोल सरांची मीटिंग, नंतर आपली भगवद्गीता. रात्रीची मीटिंग तर आमची एवढी चालते की शेवटी असं म्हणायला लागतं आता घंटी वाजवावं लागतं, कारण सगळे शिक्षकच येतात. ठीक आहे, आमचे सर्वच मिळून असा लागले. तर इतके छान अनुभव